नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:50 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर काल स्विगीमध्ये गेलो होतो कामाला विजयदशमीचे। तर काल भरपूर ऑर्डर होत्या, पण नेमकी ना हॉटेलवाले भरपूर टाइम लागत होता, कारण हॉटेलमध्ये इतकी गर्दी होती की हॉटेलवाले ना खूप लेट करत होते ऑर्डर द्यायला। त्याच्यामुळे ना अर्निंग कमी झाली, कारण 25 रुपये। तर किती अर्निंग झाली तुम्हाला ती दाखवतो मी, कारण आता इंस्टामार्टमधून शॉपिंग करून आणली। पोरं खूप त्रास देऊ राहिले, तर काय काय आणलं तुम्हाला मी दाखवतो। आणि शिवम रडू राहिलं, कारण एक एकच वस्तू आणली तर दोघं भांडणं करू राहिले। चला दाखव, तुम्हाला देतो मी, वाटून देतो। चला वाटून। तर दोघं खूप याड्यात काढते। इकडे शिवम आलाय आणि इकडे आणवी। थांबा, हे बाई एकच आणले कात्री घे। हे एक एक तुम्हाला अर्धा अर्धा देतो। एकच कॅडबरी आणली आहे आणि हे एक एक घे तुला, हे एक घे तुला आणि हे तुला घे। आणि थोडेसे संत्रे आणली। संत्रे आज 2 कमीच भेटले। हे तुला घे आणि एक कुठे अजून हे तुला घे धर। हिला एक मिल्क बास्केट बिस्किट दिलंय, मिल्की बार दिलंय हिला एक, आणि याला एक मिल्की बार चॉकलेट दिलंय आणि एक चॉकलेट केक दिलंय। आणि याच्यात थांब रे, ते अर्धा देतो। आणि ते काही छान रे, काही छान कायचे ते दोघं लय भांडणं करते। हिला अर्धी दे, तिला अर्धी। खुश का? बडी नाही अरे, एकच आणली होती ती। उद्या आणू, उद्या आणू। उद्या बर्थडे ना, हॅपी बर्थडे अनिता। दीदीचा बर्थडे, हां दीदी बरं दीदीला नाही, चल तुलाच। आणि दही आणले। तर संत्री आज कमीच दिले यार तिने। 6 येत होते ना, 4च आले। हां अर्धा किलो नाही देईल वाटते। शिवमचं भांडण चालू आहे इकडे। लय भांडणं करू राहिले, कारण कॅडबरी आणते थोडी चूक झाली। ए बस तिकडे आणताय। आणि बनाना आहे, 2 बनाना आहे, 2 बनाना आणले। आणि इकडे 2 कुरकुरे। कुरकुरे नेमकी फोडून द्यावं लागलं तिकडे। हां हां, तर भांडणं करू राहिले इथं, वाटून द्यावं लागणार आहे यांना। तर प्रत्येकाला सेपरेट पाहिजे आणि एक एकच जास्त पाहिजे ना, असं हा शिवम आहे। खूप भांडखोर शिवम आहे हा। आता वरती टाकून दे, उंदीर खाऊन घे ना आता तिथून। हे तर खाऊन घे। हा देतो देतो, थांबा। आणि इथं पुरणपोळ्या बांधते अजून, आणि इकडे भजे बांधते। तर रात्री भजे केले नव्हते, रात्री ऑर्डर कॅन्सल झाली होती, त्याच्यामुळे रात्री जेवलंच नाही मी, आणि रात्रीचंच खाऊन घेतलं मंचुरियन। ते इथे गुळवणी बनते, रात्रीचं मंचुरियन इथे। तर काल रात्री मंचुरियन खाल्लंच नाही, तर ती तुला खायचं असेल तर काय, मी नाही खात जास्त शिळ। हॉटेलचं चांगलं नाही राहत जास्त टाइम खाल्लेलं। शेंबूड पुसून घे ना तू। आणि इकडे चालू आहे कार्टून पेपा पिग। इकडे आणवी बसले इकडे। तर बाहेर मस्त ऊन पडले। तर हे पोरगा लयच त्रास देऊ राहिला मला। तर मित्रांनो, किती अर्निंग झाली तुम्हाला मी दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये। चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला। तर चला, स्विगीच्या ॲप्लिकेशनमध्ये आलो आहे। तर आता ऑनलाईन व्हायचं आहे मला 3 मिनिटांनी, 9 वाजता शिफ्ट चालू होणार आहे। तर कालची अर्निंग दाखवतो तुम्हाला मी। तर काल हॉटेलवाल्यांनी खूप लेट केलं, त्याच्यामुळे कमी अर्निंग झाली, नाही तर भरपूर झाली असती। तर 10 वाजले मला, खूप 1-2 तास लावले हॉटेलवाल्यांनी ऑर्डर द्यायला। तर बघू शकता, तर काल माझी 1627 रुपये अर्निंग झाली। आणि हे सर्च पे फक्त 375च भेटला, कारण ऑर्डर खूप कमी झाल्या काल माझ्या। हे बघा, पहिली ऑर्डर मला
तर पहिली ऑर्डर 9:06ला पडली होती मला इथं घरीच. त्याच्यानंतर 9:32, 10:08, 10:21, 10:59, 11:21, 11:39ला पडली होती. त्याच्यानंतर 12:41, 1:07, 2:32. तर ह्या बघा इथं टाईम लावला. ह्या मोमो किंग ऑर्डरने मला खूप टाईम लावला. इथं बघा 2:53ला ही ऑर्डर पडली होती. त्याच्यानंतर मला डायरेक्ट 3:45लाच ऑर्डर पडली. म्हणजे कमीत कमी इथं ना 3 पावणे 4 कमीत कमी माझे इथं 2 घंटे वाया गेले मित्रांनो. याच्यामुळे माझी ऑर्डर अर्निंग झाली नाही. इथं 2 घंटे वाया गेले. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही 5:21. त्याच्यानंतर ह्या रात्री अजून एक ऑर्डर मला मल्टी पडली होती. तिथं माझा टाईम वाया गेला. तर रात्रीची ही करेली उच्च ऑर्डर 9:30 वाजता पडली होती मला. तर इथं पण मला खूप टाईम लागला. तर बघू शकता ही 10.6 किलोमीटर द्यायची होती. तर ही ऑर्डरला मला ना खूप टाईम लागला. ह्या बघा ही ऑर्डर ना एका कस्टमरने केली होती. ही तिने 9 वाजता केली होती. ह्या दोन्ही संगच पडलेल्या होत्या मला 9:33 बघू शकता. आणि ही ऑर्डर कॅन्सल केली कारण कस्टमर वैतागला आणि ही ऑर्डर मला भेटून गेली. कारण ही 9 वाजता पडली होती. ते 9 वाजता ऑर्डर केली होती कस्टमरनी आणि मी तिथं रेस्टॉरंटवर होतो. ही पिकअप केली होती मी. फक्त ही पिकअप करायची बाकी होती. हीच मला खूप लेट दिली. तर ही ऑर्डर मला ना हॉटेलवाल्याने पूर्ण 10:30 म्हणजे पावणे 10:30ला 10:30 वाजून 5 मिनिटांनी मला ही ऑर्डर भेटली. त्यावर ही कस्टमरने ना 10:15 वाजता कॅन्सल करून टाकली आणि ही ऑर्डर मला भेटली मंचुरियन आणि राईस. आणि ही नंतर मग डिलिव्हरी केली कस्टमरला. मग मी घरी आलो. 11 वाजता मी पुढे ही डिलिव्हरी केली ऑर्डर आणि मग घरी आलो आहे. तर हाच टाईम गेला माझे कमीत कमी 3 घंटे असेच वाया गेले. आणि काही कस्टमरचे इतके लोकेशन चुकीचे होते ना ते शोधायला मला भरपूर टाईम लागला. आणि त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम झाला. आणि अशा प्रकारे माझी अर्निंग झाली काल. तर 1627 रुपये अर्निंग झाली काल. तर आज बघू जाऊ. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.